विद्यार्थी मित्रांनो, M3 चा पेपर मध्ये 10 मार्कला आपल्याला एमसीक्यू फिक्स आहे। कुठल्याही डिपार्टमेंटचा पेपर अजून बाकी असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय। सो सगळ्यांसाठी M3 चे एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे याची ट्रिक मी इथे शेअर करणार आहे, ती फॉलो करा। पुढच्या 5 मिनिटात तुमच्या एमसीक्यू चे 10 पैकी ॲटलीस्ट 7 ते 8 मार्क फिक्स होत आहे। कोणी चांगल्या प्रकारे फॉलो केलं तर 10 पैकी 10 मार्क फिक्स होता। मित्रांनो बघा, ही व्हिडिओ तुम्ही आता बघताय जेव्हा आता एक्झाम टाइम चालू आहे। ओके, सो आता एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे। सो पहिली गोष्ट, एमसीक्यू चा स्टडी करायचा नाही। तुम्ही म्हणता सर हे काय म्हणताय, एमसीक्यू ला 10 मार्क पाडायचे? हो, कारण एमसीक्यू चा आता स्टडी करण्याची वेळ नाहीये। कारण जर तुम्ही आता निरालीचं पुस्तक जनरली सगळे वापरतात, निरालीमध्ये पुस्तकाच्या शेवटी बघा एमसीक्यू किती दिले, सगळे 4 युनिटचे कन्सिडर केले, जवळजवळ 800+ एमसीक्यू। तेवढे आता सॉल्व्ह करशाल का? पॉसिबल नाहीये, तेवढं होणारच नाही। मग आता एमसीक्यूचा स्टडी करायचाच नाही, मग 8 ते 10 मार्क कसे घ्यायचे? सो पुढे सांगितलं मी, लास्ट जे 7 पेपर झालेले M3 च्या आतापर्यंत, तुमचा जोही डिपार्टमेंट असेल प्रत्येक पेपर मध्ये 6 क्वेश्चन एमसीक्यूचे आले। सायन्स साठी 42, हे 42 प्रश्न करा, याच्यापेक्षा वेगळा कुठलाही एमसीक्यू येत नाही। याच पॅटर्न मध्ये येतात, किंबहुना हेच रिपीट होतात, यासारखेच येतात। सो स्टडी कुठला करायचा? फक्त हे 42 क्वेश्चन जे लास्टच्या 6 पेपर मध्ये झालेले आहेत ते, किंवा कॉलेजमध्ये काही असाइनमेंट टेस्ट वगैरे तुमच्या M3 चे झाले असतील त्याच्यामध्ये जे सरांनी तुमच्या घेतले तेवढेच। सो कन्सिडर करूया हे 42 क्वेश्चनच आपल्याला करायचे। नंतर आता मग ह्या 42 मधनं पेपर येत आपलं कव्हर होऊन जातं। मग राहिला आता थेरीचा स्टडी। सो थेरीचा स्टडी प्रॉपर केला की ते एमसीक्यू म्हणजे काय, त्यात एखादी छोटीशी स्टेप असते, एखादा छोटासा फॉर्म्युला असतो, तोच एमसीक्यू मध्ये विचारता ना, वेगळं काय विचारतं। सो थेरीचा प्रॉपर स्टडी केला की एमसीक्यूचा आपोआप स्टडी होऊन जातो, प्लस हे 42 क्वेश्चन करा, हे दोनच गोष्टी फॉलो करायच्या, झालं M3 एमसीक्यू चे 10 पैकी ॲटलीस्ट 7 ते 8 मार्क तर कुठेच जात नाही। चांगला अभ्यास केला तर 10 पैकी 10 पण मार्क पडतात, संपलं ना। सो एमसीक्यूचा वेगळा स्टडी करायचा नाही, कारण एवढे 700-800 प्रश्न जे पुस्तकात दिले तेवढे सॉल्व्ह करणं आता पॉसिबल नाही। त्या 10 मार्कासाठी गेले तर हे 60 मार्क उठतील, हे 60 मार्काचं करा, 10 मार्क क्लिअर होतील। कळालं? या झाल्या जनरल स्ट्रॅटर्जी। आता अजून काही चांगल्या स्ट्रॅटर्जी सांगायचं झाले तर भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये एमसीक्यू डायरेक्ट सर येऊन सांगून देतात, सो तिथे तुमचं काम होऊन जातं। राहिला प्रश्न सगळ्यात महत्वाचं, इथे लाजायचं नाही मित्रांकडून विचारायला। म्हणजे एमसीक्यू समजा 6 क्वेश्चन आहे, 6 पैकी आपल्याला 3 जमताय, प्रामाणिकपणे सोडून टाका। एमसीक्यू ला काय लिहायचं, एवढंच लिहायचंय, 1 चं समजा ए, 2 चं सी, एक्सप्लेनेशन तर लिहायचं नाहीये। सो समजा तुम्हाला 3 जमले, राहिले आता पुढचे 3 राहिले, बरोबर। हे मित्राला विचारा ना, पेपर मध्ये कुठेतरी चान्स भेटतो, बोलणं एकमेकांना विचारून घ्या, विचारायला लाजू नका। किंवा एक्झाम नाही खूपच स्ट्रिक्ट असेल तर खाना खुना करा, 1 चं सांगेल तो बी, 2 चं सांगेल तो डी, खतम, अशा खाना खुना करा, काम बनून जाईल ना। सो एमसीक्यू ला याच पद्धतीने सोडवायचं, एमसीक्यू ला वेगळा अभ्यास करायचा नाही। लक्षात ठेवा, मी जे बोलत असतो ते काही जणांना वाटेल की हे काय सांगताय, पण ज्या रियालिटीज बोलत असतो मी, त्या रियालिटी समजून घेऊन, तुमच्या सिच्युएशन लिहून मी असतो तर ते केलं असतं, तेच तुम्हाला बोलतो मी। एकदम ऍडव्हान्स लेवल हे ते बोलत नाही, तुम्हाला आम्हाला जे पटेल, जे करू शकतो त्याच गोष्टी मी रिअली सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये। यस, सो मी काय सांगितलं या गोष्टी फॉलो करा, याच वेळी एमसीक्यूचा अभ्यास करायचा। बघा कुठलाही पेपर असो तुमचा, जे डिपार्टमेंटचे पेपर बाकी एमसीक्यूचे तुम्ही गॅरंटेड आउट ऑफ मार्क घेशाल, 10 पैकी 10 मार्क कव्हर होतील। क्लिअर? आणि M3 तुम्हाला अजूनही स्कोरिंग करायचं असेल M3 चे आयएमपी क्वेश्चन मी आपल्या पर्पल हॅड ऍप मध्ये M3 चे जे कोर्स आहे त्यात खाली 40 मार्काचे आयएमपी क्वेश्चन दिले, ते करा। शिवाय प्रत्येक डिपार्टमेंटचे 6 ते 7 पेपर मी स्वतः सॉल्व्ह करून दिले PYQ डिटेल मध्ये, ते सोडवा। तुम्ही आरामात तुमचा M3 आपल्या पर्पल हॅड ऍप्लिकेशन मराठीत मी M3 शिकवलंय, त्याच्यावरून जरी तुम्ही अभ्यास केला, M3 चा कोर्स घेतला, एक दिवसात मी दिलेले आयएमपी क्वेश्चन आणि ते 6-7 मधले 2-4 जरी पेपर परफेक्ट केले, मी सॉल्व्ह करून दिलेले बघून, आणि आयएमपी क्वेश्चन वरचेच व्हिडिओ बघितले, तरी एका दिवसात तुमचा M3 मराठीत मी शिकवला होता, गॅरंटेड स्कोरिंग होईल। इतक्या सोप्या पद्धतीने मी M3 शिकवलाय। सो नक्की पर्पल हॅड ऍप्लिकेशन M3 चा अभ्यास करा, M3 हा फायनल अटेम्प्ट असेल, गोल्डन क्रिटिकल मध्ये स्कोर करा। थँक्यू।